नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे. आणि आज पुण्यामध्ये इतका मोठा दुपारी पाऊस पडला होता. खूप मोठं वारं होतं, गारा पण पडलेला आहेत. सोबतच चक्क दुपारच्या 2 वाजता असा हा पाऊस पडलेला आहे. असं वाटत होतं की ढगफुटी झाली की काय. आधी सगळं वातावरण शांत होतं, चांगलं ऊन पडलं होतं. उन्हामध्ये मी कुरड्या भाजड्या वाळत घातल्या होत्या आणि अचानकच काही काळे थोडेसे ढग आले आणि त्यानंतर एकदम मोठा वारा सुटला. अक्षरशः सगळे कपडे वगैरे जे होती ती उडून गेलेली आहेत खूप जणांची. आणि पाऊस बघा किती मोठा पडलेला आहे आणि समोर पूर्ण अशी भिंत तयार झालेली आहे. असं वाटतं की समोरचं पलीकडच्या बिल्डिंग पण दिसत नाहीत आणि डोंगर पण दिसत नाही. नुसतं पांढरा धूर आहे आणि हे सगळे ढग आहेत ते मधून चाललेले आहेत. गारा तर भरपूर साऱ्या पडत्या, पण काही सगळ्या गारा फुटून चाललेल्या आहेत. अगदी विश्वनाथ विरघळतात अशा गारा ह्या पडलेल्या आहेत. परवा दिवशी ज्या पाऊस झाला होता मोठा, त्यामध्ये गारा होत्या त्या बऱ्याच वेळ राहिल्या होत्या. पण आजच्या गारा काही राहिल्या नाहीत, लगेच ते विरघळून गेलेले आहेत. आणि पाऊस तर बघा मुसळधार पडत आहे. आणि पाऊस पडून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे संध्याकाळचे 5 वाजले होते आणि मी चाललेले आहे चालायला. आणि आज मी जी चूक केली त्याचं तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे, काय चूक केली. आणि वातावरण बघू शकता, पाऊस पडल्यानंतर झाडे वगैरे सगळीकडे पडलेले आहेत. पत्रे वगैरे जे कुंपण आहेत ते पण पडलेले आहेत. खूप साऱ्या बिल्डिंगच्या छतावरचे पत्रे पण खाली पडलेले आहे. आणि मला वाटलं आज सगळ्यांची गर्दी असेल, पण पाऊस पडल्यामुळे आज चालायला कोणीच नव्हतं. नुसती शांतता होती गार्डनमध्ये. आणि सूर्य पण मावळत आला होता. वातावरण अगदी छान असं सुंदरदायक झालं होतं, अगदी पुस्तकातल्या गोष्टीसारखं. पुण्यात असा पाऊस पडला की सगळं शहर फ्रेश वाटायला लागतं. थंड हवा, सगळीकडे ओलसरपणा आणि एकदम शांतता. झाडं तर धुतल्यासारखी चमकतात. रस्त्यावरचे पाण्याचे थेंब अजूनही दिसत आहेत. असं वाटते निसर्गाने सगळं नव्यानं सजवलंय. खरं सांगायचं झालं तर मला पावसाचं वातावरण खूप आवडतं. मन एकदम शांत होतं आणि सगळा स्ट्रेस निघून जातो. तुम्ही कधी नोटीस केले का, पावसानंतर हवा वेगळीच फील देते, हलकीशी थंड आणि खूप रिफ्रेशिंग असते. आता घरी माघारी जात असताना अगदी 400 ते 500 मीटर अंतर राहिलं असेल, तेवढ्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. आणि मी छत्री बरोबर आणायला आज विसरले होते. त्यामुळे आता जाताना भिजते की काय असं झालं होतं. जसं घर जवळ ते येत आहे तसं तसं पाऊस आहे ते वाढत चाललेला आहे. पण त्या पावसात सुद्धा छान असा सूर्यास्त बघायला मिळतोय. छान असे तांबूस कलरचे ढग झालेले आहेत. वातावरण खूप छान झालेलं आहे. घरी आले आणि येऊन बघते काय मुलांनी शेंगदाणे आणि वेलदोडे आणि फुटाण डाळ सगळी एकत्र करून मिक्स करून ठेवली होती. मग त्यांना सांगितलं की तुम्ही या डब्यामध्ये वेलदोडे भरा आणि एका डब्यामध्ये शेंगदाणे वगैरे बाजूला काढा. त्यांना मी हे काम दिलं आणि नंतर मी आपल्या स्वयंपाकाला लागले. आणि लगेच बघा मुलांनी छोटे-छोटे हाताने पटकन असं वेलदोडे सेपरेट केलेले आहेत, फुटाणा डाळ सेपरेट केलेली आणि शेंगदाणे सेपरेट करून ठेवलेले आहेत. आणि स्वयंपाकाला बनवायचं काय हा प्रश्न सगळ्यात मोठा मला पडला होता. चालायला गेले 5 वाजता, पण यायला खूपच वेळ झाला, कारण वातावरण एवढं छान होतं की घरी माघारी येऊच वाटत नव्हतं. म्हणून थोडा वेळ बसले होते. जेवणाला हे बनवू का ते बनवू असा विचार चालू होता. तोपर्यंत लक्ष गेलं, सकाळची बटाट्याची भाजी केली होती ते आहे अशी शिल्लक होती. मग म्हटलं चला याच्यापासूनच आपण एक छान अशी रेसिपी बनवायची. ती सगळ्यांच्या आवडीची आहे, ती म्हणजे समोसे. पटकन 5 ते 6 समोसे बनतील एवढी कणिक मळून घेतलेली आहे. आणि बटाटे भाजी आहे त्या समोस्यामध्ये भरून छान असे तळून घेतलेले आहेत. आणि सोबत खायचं काय हा प्रश्न पडला होता. मग काय हिरव्या मिरच्या आणि दहीनं सोबत साथ दिली होती. त्यानंतर बघा ₹1 ला कोबीचा गड्डा ऑनलाईन मागवला होता. मग तो दिसतोय तरी कसा हे बघण्यासाठी मी पूर्णपणे उघडून बघितलेलं आहे. आणि म्हटलं मला आधी सुरुवातीला वाटला की ₹1 गड्डा दिला आहे म्हणजे एक खराबच असणार. मग मी बघा 2-3 पाने वरची काढून टाकल्यानंतर आत बघितलं, अगदी पांढरा शुभ्र इतका छान कोबीचा गड्डा ₹1 कसा. तर काय झालं, कारण युद्धामुळे बाहेरच्या देशामध्ये आपला भाजीपाला जात नाही, त्यामुळे त्या किमती उतरलेल्या आहेत.